बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू आहे। रहाटकरांच्या मार्गदर्शनात तथ्यशोध समिती स्थापन करण्यात आली आहे। नाशिक रोड इथे कालपासूनच सुनावणी पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आलाय। एसआयटी अधिकाऱ्यांशी समितीनं सविस्तर चर्चा केलेली आहे, तर ही संपूर्ण प्रक्रिया कडक गुप्ततेत पार पडतीये। नाशिक रोड इथे कालपासूनच खरं तर सुनावणी पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला आहे। तसेच एसआयटी अधिकाऱ्यांशी समितीनं सविस्तर चर्चा देखील केलेली आहे। ही जी संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गुप्ततेत अशी सुरू आहे। रहाटकरांच्या मार्गदर्शनात तथ्यशोध समिती देखील नाशिकमध्ये येऊन पोहोचलेली आहे। नाशिक रोड इथे कालपासूनच सुनावणी सुरू आहे। पीडितेचा जबाब नोंदवून घेतला गेलेला आहे। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील तपासाला या ठिकाणी आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय महिला आयोगाकडून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे। रहाटकरांच्या मार्गदर्शनात तथ्यशोध समिती नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। नाशिक रोड इथे कालपासून सुनावणी होतीये। पीडितेचा जबाब देखील नोंदवून घेण्यात आलेला आहे। तर एसआयटी अधिकाऱ्यांशी देखील या समितीनं सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळते। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरं तर आता या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिकची अपडेट? काही तांत्रिक अडचणींमुळे महेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। आपण त्यांच्याशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूयात। तत्पूर्वी ही महत्त्वाची अपडेट समोर येतेय। नाशिकमधील हे आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण, आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश, राष्ट्रीय महिला आयोगाकडून आता या प्रकरणी चौकशी सुरू आहे, काय अधिकची अपडेट? अगदी खरं, आपण जर बघितलं असेल तर नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची प्रक्रिया घडलेली होती। यानंतर पीडितेवर खरंतर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला होता। यामध्ये नाशिकमध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि एसआयटी स्थगित केलेली होती। या सगळ्या तपासाच्या कामी आता राष्ट्रीय महिला आयोग देखील नाशिकमध्ये आलेला आहे। नाशिकमध्ये तळ ठोकून आहे आणि नाशिकमध्ये एकूणच टीसीएस प्रकरणाची संपूर्ण जी माहिती आहे ती खरंतर त्यांच्याकडनं घेतली जाते। विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर ही समिती जी आहे, 4 सदस्यीय समिती जी आहे ती नाशिकमध्ये आलेली। काल देखील त्यांनी नाशिकमध्ये टीसीएस कंपनीच्या ज्या पीडित महिला आहेत त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे, त्यांचं देखील महिला ऐकून घेतलेलं आहे। कंपनीमध्ये कशा पद्धतीने खरंतर या महिलांवर लैंगिक अत्याचार म्हणा किंवा धर्मांतरासाठी दबाव हा कशा पद्धतीने टाकण्यात येत होता याची माहिती घेतलेली। तर प्रत्यक्ष या टीसीएस कंपनीची पाहणी देखील राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाकडे केली जाणार आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाची अत्यंत गोपनीयता त्यांनी पाळून ठेवलेली आहे आणि हा संपूर्ण अहवाल जो आहे तो राज्य सरकारला देखील पाठवण्यात येणार आहे। जवळपास 2 ते 3 दिवस ही जी समिती आहे ती नाशिकमध्ये काम करणार आहे। जी, निश्चितच महेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे। तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।